अध्याय पहिला. देवदर्शन. श्री गुरुदेवाय नमो. ओम नमोजी विश्वचालका, जगदवंद्या ब्रह्मांड नायका, एकची असोनी अनेका, भासशी विश्वरूपी. आपणची झाला धराधर, उरला भरोनी महीवर. अनुरेणू तुनी करीशी संचार, विश्वनाटक नटावया. आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्पे होऊनी पूजा करी. आपणची देवरूपे अंतरी, पावे भक्ता. गणेश शारदा आणि सद्गुरू, आपणची भक्त काम कल्पतरू. देवदेवता नारद तुम्भरू, आपणची जाहला. नाना चातुर्यकला व्यापे, आपणची गाये नाचे आलापे. प्रसन्न होऊनी आपणची सोपे, भक्ती फळ दावी. गुरु शिष्य एकाच स्थळीचे, भिन्न नाहीत पाहता मुळीचे. सुख संवाद चालती भिन्नत्वाचे, रंगरंगनी आनावया. हे जयाचिया अनुभवा आले, त्याचे जन्म मरण दुःख संपले. आत्मस्वरूप मूळचे भले, ओळखले म्हणूनिया. त्यासी नाही उरला भ्रम, विश्व आपणासह झाले ब्रह्म. तो जे जे करील ते ते कर्म, पूजाच तुझी ईश्वरा. तुझ्या शक्तीची ही पूर्णावली, अजूनी नाही जीवभावात शिरली. म्हणूनच अज्ञान दशा उरली आम्हापाशी. जेव्हा तुझे दर्शन घडे, उघडती विशाल ज्ञानाची कवाडे. मग मी तूपणाचे पोवाडे, कोठचे तेथे. ज्यासी तुझे दर्शन घडले, त्यास कैचे परके राहिले. सर्व विश्वची झाले आपुले, दिव्यपणी. परी आम्ही वंचित दर्शनासी, परसुखे आनंद कुठला आम्हासी. आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी, मानतो स्वर्ग. दुसऱ्याची उणीव पाहता हासणे, दुसऱ्याची आपत्ती पाहुनी पळणे. दुसऱ्याचे वैभव देखुनी जळणे, होते ऐसे. कष्टासाठी कोणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरो. लोभासाठी कुणाही स्मरो, होते ऐसे. हे जेव्हा अनुभवा आले, तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळले. म्हणून तुझ्या नामी वेधले, चित्त सर्वतोपरी. दुजा कोणा शरण जावे, तरी सर्वांगीण शक्ती केवी पावे. एकेकाचे चरण धरावे, तरी वेळ जीवा फावेना. उजेडाकरिता काजवे धरावे, भूललिया मार्गी परतो जावे. ते स्वसन्वत्य कैसे व्हावे, निर्भयपणे. तारकेवरी दृष्टी धरली, ती स्वये क्षणात उडाली. तैसी गती होईल आमुची भली, विशाल मार्गी. तुची खरा निश्चयी अविनाशी, कधी काळी न ढळशी. सर्व गुण ज्ञान तुझे पाशी, हवे ते लाभती. यासीच पाहिजे सूर्य किरण, अनेक मार्ग दिसती दुरून. अनुभवाया आपुले चिंतन, ध्येय प्राप्ती रूपाने. सूर्य जैसा नभी उगवला, अंधकाराचा नाश झाला. तैसा तो हृदयी प्रगटला, जीव झाला विश्वव्यापी. चंद्राचे किरण व्यापले, चकोर चित्त प्रसन्न झाले. तैसे तू आपुलेसे केले, मग पळाले तापसारे. जोवरी पंचानन नाही दिसला, तोवरी अति गर्व चंबुकाला. तैसा तुझा प्रकाश नाही पडला, तोवरी ग्रासती विकार शत्रू. सर्व जीवन देता आपुले, कमल जैसे हसले फुलले. तैसे तुझ्या दर्शनाने झाले, कृपापात्र जीवांचे. राजहंसे चोच पुरविता,
पाणी दुधाची होय भिन्नता, तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता. दोष निर्दोषता उमगे, अति काळोखी वीज कडाडे. दुरावला गडी दृष्टी सपडे, तैसी तुझ्या दर्शन प्रतापे घडे. शांती प्राप्ती अज्ञानामुळे विकार माजती, अज्ञानेची लाभते कुसंगती. अज्ञानानेच दुरावते प्राप्ती, सत्यस्वरूप देवाची. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंद भान. वस्तू भरोनी पूर्णपण, तुझ्या ठाई म्हणून हे ज्ञान समुद्रा. पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा, सर्वांग विकासा स्वर्ग मुनिंद्रा. कृपा करी आम्हावरी, जीवाचे दारिद्र्य द्याया निवारून. एक तुझी आहेसी संपन्न, म्हणून आलो तुला शरण. सर्वज्ञ आदी पुरुषा, होतो तुझेची परी दुरावलो. ठाईच असोनी भुललो, मृगजळास पाणी समजोनी धावलो. हरिणा परी सुकली या नदीसी पाहुनी, त्रस्त होती पिपासू प्राणी. भरते येता जाती आनंदुनी, तैसेची करी आम्हासी. कोवळे अंकुर भूमीवरी फुटले, जेथे मंद शीतलता वर्षा चाले. त्यापरीच समाधान झाले, आर्त जीवांचे तव कृपे. ऐसे व्हावयासी करीतो प्रार्थना, तन्मय करोनी जीव प्राणा. भिन्न उरोची नये वाटे मना, व्हावे लवना समुद्रापरी. यात असती किती अडथळे, आकुंचित केले अज्ञानमळे. परी तुझ्या विशालतेचे चिंतन बडे, करील मोकळे आम्हासी. आम्ही किती दडलो पडलो तरी, तुझे लक्ष उडत्या घारी परी. निवडूनी काढी अज्ञाना बाहेरी, सुख सर्वतोपरी द्यावयासी. भुललिया वत्सा गाय हंबरे, पक्षिनी अंडाभोवती फिरे. तानुल्या माय काम करताही सावरे, आपुलेची म्हणुनी. भिंगोटी अळीसी गोंजारी, निज ध्यासे आपणा समान करी. तैसा देव भक्ता लागी धरी, साधन जाडे पसरोनी. ऐसे हे प्रत्यक्षेची घडे, जीव आर्त होता मार्ग सापडे. मार्गे चालता साक्षात्कार जोडे, व्यापक देव दर्शनाचा. हे जाणोनी करीतो प्रार्थना, पूर्ण व्हावया मानवांची आराधना. विश्वरूप पाहया देव दर्शना, आलोचना निर्धारे. तू व्यापक सर्वांतरात्मा, सत्य ज्ञानानंद निष्कामा. तैसेची होणे हृदये आम्हा, तरीच होय तुझी भक्ती. म्हणून आमची बुद्धी विशाल करी, कर्म करावया भूलोकावरी. आयुष्य दे शतक निर्धारी, जीवो आम्हा विश्वसेवे. पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागे तिरी. स्फुरू लागली येसी अंतरी, विश्वाकार वृत्ती. तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात. प्रथम ग्रामगीताची हातात, घ्यावी मनी. विश्व ओळखावे आपणावरून, आपणची विश्व घटक जाण. व्यक्तीपासून कुटुंब निर्माण, कुटुंबापुढे समाज आपुला. समाजापुढे ग्राम आहे, ग्रामापुढे देश राहे. देश मिळोनी ब्रह्मांड होय, गतीगतीने जवळते. मानव मात्राचे प्रथम माहेर, आपुले गाव त्यातील घर. यातून प्रगती करीत सुंदर, पुढे जावे विश्वाच्या. प्रथम पाया मानव वर्तन, यास करावे उत्तम जतन. गाव करावे सर्वांग पूर्ण, आदर्श चित्र विश्वाचे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. गावची भंगता अवदशा, येईल देशा. आकारे पृथ्वी असो विशाल, नद्या पर्वतांनी महाप्रबल. परी आमुचे गावची मुल, घटक विशाल पृथ्वीचा. गावची जरी उत्तम नसले, तरी देशाचे भवितव्य ढासळले. ऐसे मानावे जाणत्याने भले, हृदया माझी. गावाच्या प्रसन्नेत संत प्रसन्न, विश्व प्रसन्न देव प्रसन्न.
सर्वाधी मन प्रसन्न करावयाचे आपुले. हे ओळखाया ज्ञान व्हावे, ज्ञान अनुभवासी आणावे, मगची सुख संपादावे विश्वरूप दर्शनाचे. जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवा हेची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ, आचरण ज्ञान मूळारंभ, सक्रियतेचा मूळ स्तंभ उभारावा. ऐसा एकिला मधुर आवाज, भीमे तीरी असता सहज, तैसाची वंदिला पंढरी राज. ध्यान रूपाने केले साधू संतांचे चिंतन, करावया ग्रामाचे पुनर्निर्माण. नवीन काहीच न सांगेन, जुनेची देणे देवाचे. संत महंतांनी कथन केले, परी ते पुढे विपर्यास्त झाले. मानवात खंड पाडले पाखंड्यांनी. विशालता गेली मानवाची, रचना केली जाती पंथांची. कामाची होती ती कायमची, विभागणी माथी बैसली. सेवेसाठी पंथ मंडळ, ते जनांशी वितंडायाचे झाले खेळ. असूनी एकची गोपाळ, लढले जैसे यादवांपरी. हे दैवत जावे निघून, म्हणून सेवा आरंभावी आपण. ऐसा संकल्प दृढ धरून, ग्रंथ केला सद्भावे. आपुल्या परी काम घ्यावे, जैसे जयासी साधेल बरवे. उत्तमची करीत जावे, ईश्वर गुरुसी स्मरोनी. वाङ्मयी सेवा सेवाची जाण, जेने मार्गी लागती जन. जनती तुका जनार्दन, जाणून कार्य करावे. जे जे आपणासी कळते, ते ते सांगावे सकळाते. आपुलेच म्हणून जनते, माय बाप. सांगणाराची हुशार झाला, ऐकणारा वाया गेला. ऐसा समज ज्याने केला, बुडाला तो अहंकारे. सर्वची ऐकतील ऐसे नाही, यासी आहे मागील ग्वाही. म्हणून सेवा खंडो द्यावी, ऐसे नाही उचित. आत्मसंतोषा कारणे, विश्वसेवेच्या प्रेरणेने, ग्रंथ रचिले सहृदयपणे थोर जनांनी. काही सांगती विश्वाची कहाणी, काही बोलती देश लक्षुनी. आपण सांगावी ग्रामावरुनी, ग्रामगीता. कृष्णगीता, रामगीता, हंसगीता, हनुमंतगीता, शिवगीता, अवधूतगीता कथिल्या कोणी. गुरुगीता, गणेशगीता, पांडवगीता, भगवद्गीता, देशगीता, देवी गीता सर्व झाल्या. सर्वाचा एकची सार, शुद्ध करावे हृदय मंदिर. सुखी करावे चराचर, तरीच पावे सद्गती. विश्वब्रह्म बोलत गेला, सभोवती समाज दुःखी बुडाला. ग्रामसेवाई न कळे ज्याला, त्याचे ज्ञान व्यर्थची. वनी तीर्थी फिरोनी आला, आपुला गाव नाही सुधारला. तो कैसा म्हणावा महाभला, एकटाची. संतांचे ऐसेची वचन, आपण तरला ते नव्हे उद्धरण. लोकांस लावी सन्मार्ग पूर्ण, तोची तरला पूर्णपणे. ठेवून या संतावरी विश्वास, हाची धरिला मनी निज ध्यास. आरंभ केला ग्रामगीतेस, आपुल्या परी सेवा भावे. माझी मला साक्ष आहे, मी ग्रंथकर्ता विद्वान नोहे. परिधान्य राशीत आपुले पोहे, टाकावे वाटती. देव प्रेमाचा भुकेला, न पाही जातपात अथवा कला. साधा भोळाही उद्धरिला, ऐसा लौकिक तयांचा. देव सौंदर्याचा भोगता असता, तरी कुब्जेवरी का प्रसन्न होता. देव जरी वैभवाची इच्छिता, तरी विदुरा घरी का धावे. देवा कला कौशल्याची रुचे, तरी का वेड पेंद्या वाकुड्याचे. मी पण जिरवी ब्रह्मदेवाचे, तेथे पांडित्य काय करी. ऐसे देवाचे गोडवे, सांगावे ते कमीच पडे. म्हणून आपल्या परी चिंतावे, कार्य करावे भक्तीने. आपुला विश्वास जैशा परी, तैसी करावी चाकरी. येथे बोलायाची उरी, आहे सर्वा लागोनी.
आपणास देवा पायी समर्पावे, विश्वी विश्वाकार व्हावे, पाहावे तैसे बोधित जावे, जीवा लागी ऐसे धरोनी मानसी, आरंभ केला ग्रामगीतेसी, प्रार्थुनिया संत महंतांसी, आशीर्वाद घेतला संत महात्म्यांचे हृदगत, देवाचा शुभ सृष्टी संकेत, विश्वद कराया सरळ भाषेत, सुख संवाद आरंभिला. येती श्रुती विचारिले, ग्रामगीते प्रति लिहिणे झाले, त्यात संत देव कासया घातले, स्तुती स्तोत्रे गौरवनी. आपुले गाव उन्नत करावे, सकल लोक हाती घ्यावे, यासी देवाचे गोडवे, गावेत कासयासी. काय देव न म्हणता काम नोहे, संतान भजता वाया जाये, आशीर्वाद न घेता येतो शय, सत्कार्यासी. कासयासी मध्यस्था, उगीच देवा धर्माची कथा, करावी सर्व आपण गाता, मारावी माथा देवाच्या. ऐसे देवावरी विश्वासुनी, लोक झाले दुबळे मनी, गाव भिके लागले याच गुणी, सोडा देव देव बोलणे. तुमचे म्हणणे मी ऐकले, लोक पराधीन आळसी झाले, परिदेवाने असे सांगितले, कोठे आहे? अहो देवची येसा नाही झाला, मग सांगेल कैसा इतराला, हा तो विपर्यास केला, भित्र्या आळशी लोकांनी. ज्यासी करणे नको काही, त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपुली पापे लपवावी सर्वही, पाठीमागे. लोकात वाढवावा भ्रम, आपुले चुकवावेत श्रम, देवाची या नामे चालवावे कुकर्म, त्यांनीच समाज बुडविला. म्हणून मी तैसे न सांगेन, येथे जे केले देव स्मरण, ते भित्रे आळशी कराया जन, नाही सांगा निर्धारे. देव म्हणजे कर्तव्यशूर, न्यायनीतीचे माहेर, क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर, अग्रसर जगा माझी. देव म्हणजे अतिमानव, मानवाचा आदर्श गौरव, त्याचे कार्य ध्यानी राहो, स्मृती यावया पुढीलांसी. येथे मुख्य देवाचे व्याख्यान, नाही केले यथार्थपूर्ण, देवासी पुरुषोत्तम समजून, वागा म्हणलो सर्वांना. मुख्य देवाचे आरंभी स्मरण, त्यातही त्याचे एक एक लक्षण, तेच साधकासी व्हावे साधन, म्हणून या आठविले. चला विशालतेच्या मार्गी, जे गेले ते तरले जगी, भरुनी दिली अंतरंगी, हीच कीर्ती भाविकांच्या. मित्र हो गाव व्हावे स्वयंपूर्ण, सर्व प्रकारे आदर्शवान, म्हणूनच घेतले आशीर्वचन पूर्वजांचे. आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन, ऐकोनी घ्यावे देऊनी श्रवण, त्या फळवावे कार्य करोन, यासी आशीर्वाद बोलती. लोक थोर आशीर्वाद घेती, परी कार्य थोडेही न करीती, तेनेची फजित पावती, गुलाम दुर्बळ होऊनी. आमुचे आशीर्वादाचे लक्षण, थोरांनी करावे मार्गदर्शन, बोधमार्ग उमगावा आपण, सफल करावा संकल्प. एरवी थोरांनी म्हणावे, आम्ही व्यसनी करावी मृत्यू ठेव, अभ्यास न करिता बुद्धिमान भव, आशीर्वाद कैसा फडे. अंधदुबळा भाविकपणा, तो कधीही न रुचे माझ्या मना, संत देवाची निष्क्रिय गर्जना, करील तो आस्तिक नव्हे. आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक, चालती आम्हा ऐसे नास्तिक, ज्यांचा भाव आहे सम्यक, सुखी व्हावे सर्व म्हणूनी. भलेही तो देव न माने, परी सर्वास सुख देऊ जाणे, मानवासी मानवाने पूरक व्हावे म्हणून या. ग्रामातील सर्व जन, होवत सर्व सुखी संपन्न, घेऊ नये कुणाचा प्राण, समाज स्थिती टिकावी. आम्ही सर्वची संतुष्ट राहू, सर्व मिळवणी सर्व खाऊ, राबू सर्व सुखे सेवू, जे जे असेल ते सगळे. आमची संपत्ती नसे आमची, आमची संतती नसे आमची, कर्तव्यशक्ती नसे आमची, व्यक्तिशः उपभोगार्थ. हे सारे गावाचे धन,
असो काया वाचा बुद्धी प्राण, ऐसे असे जयाचे धोरण. तो नास्तिकही प्रियाम्हा, तो तत्वतः नास्तिकची नोहे. जो सर्वासी सुख विताये, तो देव देव जरी न गाये, तरी देवा सेवाची त्या घडे. आम्ही देवाचे नाव मध्ये घातले, परी सर्वाच्या सुखार्थ कार्य केले. कर्तव्य तत्परतेसीच वर्णिले, जिकडे तिकडे लोकांपुढे विशाल ज्ञान. ठेवाया अत्युच्च आदर्श कोण, म्हणून देवाचे नामाभिधान. घेतले विशाल भावाने, आम्ही आपुल्यासाठी मरतो, देव सकळांसाठी कार्य करतो. हाची भाव त्याने स्फुरतो, म्हणून धरिला देवचित्ती. देव म्हणजे घेवची नव्हे, सर्व काही देवची आहे. ऐसा ज्याचा संप्रदाय, त्याचे भजू जीवे भावे. अंतिम ध्येय अखंड शांती, अनुभवा यावी जीवाप्रती. याच लागी केली स्तुती साध्य साधनांची. जे शांती आणि सत्य, अंगी मुरोनी झाले कृतकृत्य. त्याची सेवा मूर्ती संत स्तुत्य, आदर्श रूपे. उदार चरित संत सज्जन, मनोभावे तयांसी वंदन. जे उपदेशी जनी जनार्दन, गाव सुख संपन्न करावया. साधू संत देव धर्म, मानवोद्धाराची त्यांचे कर्म. त्याची आठवणी उद्धरू ग्राम, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. देव संत वंदोनी कथिले हृदयगत. प्रथम अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.